मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांचा ताफा अडवला। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी। अजित पवारांसमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। करुणा मुंडेंचा पालकमंत्री अजित पवारांवर निशाणा। अजित पवार गुन्हेगारी रोखण्यात अपयशी। धनंजय मुंडे अजूनही गुन्हेगारांच्या पाठीशी। करुणा मुंडेंचं विधान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडून दखल। शिवराज सिंग चौहानांचा शेतकऱ्याला फोन। लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन। सोलापुरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कामासाठी 40 लाख रुपयांचा निधी। दहशतवाद थांबवायचा असेल तर पीओके आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य। अर्ध अंधत्व असलेल्या 10वी उत्तीर्ण शिवम निफाडकरची कसब्याचे आमदार हेमंत रासनेंनी घेतली भेट। शिवमने डोक्याला टॉर्च लावून दिली परीक्षा, तर प्रत्येक परीक्षेत टॉर्च लावण्याची मुभा मिळावी यासाठी शिक्षण मंत्र्यांशी भेटण्याचं आश्वासन। कोल्हापुरात कुरुंदवाड शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या उपोषणाला राजू शेट्टींचा पाठिंबा। राजू शेट्टींची सरकारवर टीका। रत्नागिरीत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण उदय सामंत यांच्या हस्ते पार। 2,30,00,000 इतका खर्च असून आरोग्य केंद्राचा फायदा 15 गावांना होणार। सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीत घेतलं साईबाबांचं दर्शन। साई संस्थानच्या वतीने सरसंघचालकांचा शाल आणि साईंची मूर्ती देऊन सन्मान। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार चीनला देणार भेट। भारतासोबतच्या तणावाची माहिती बीजिंगला देणार। 4 दिवसीय चीन दौऱ्याला आजपासून सुरुवात। परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ इथे खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन। पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन पार। सांगलीमध्ये ऑपरेशन सिंदूरचे गौरवार्थ तिरंगा रॅली। मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचं आयोजन। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल कल्याणमध्ये भव्य तिरंगा रॅली। हजारो नागरिक हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी। दहशतवाद्यांविरोधात संपूर्ण जग एकत्र झालंय। शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचं वक्तव्य। वसमत शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णवाहिका इंधन अभावी 1.5 महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप। गरोदर मातेसह नवजात बालकांची होतीये गैरसोय। अवैध बांधकामाप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना महापालिकेची कारणे दाखवा नोटीस। मढ येथील अनधिकृत बंगल्याप्रकरणी पालिकेची नोटीस। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण 25%ही नाही। काँक्रिटीकरणाची कामे प्रगतीपथावर, पालिकेचा दावा फोल। पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली। आवक घटल्याने भाज्या महागल्या। उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक घटली। आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ। भूमिगत मेट्रो 3च्या प्रवासाला प्रतिसाद। मेट्रो स्थानक शोधणं सुलभ होणार। मेट्रो स्थानकांसाठी पिवळे चौकोन रंगवण्यास सुरुवात। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तान विरोधात बॅनरबाजी। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ क्रांती चौकात बॅनरबाजी। पाकिस्तान विरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त। इंदापूरमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला बारामतीत सुरुवात। निवडणुकीसाठी 74.25% मतदान। बारामतीतील प्रशासकीय भवनात मतमोजणी सुरू। नांदेडच्या माहूर इथे पाण्याच्या शोधात वानर शहरात दाखल। नागरिकांकडून वानरांसाठी पाण्याची व्यवस्था। वनभागात प्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्याची वनप्रेमींची मागणी। नवी मुंबईत कामोठे इथे कुस्ती स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजय चौधरींकडून अमेरिकेच्या रिकार्डाला पैलवानाला दिली मात, तर केवळ 5 मिनिटात मिळवला विजय।
11वी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात. पुणे जिल्ह्यात 685 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण. आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. भारत सलग दुसऱ्या वर्षी ई रिक्षांची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ. ई रिक्षांच्या विक्री 20% वाढून 5 लाख युनिट्सवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या IEA अहवालात माहिती. नालासोपारा पूर्वेला वाहतूक व्यवस्थेची समस्या गंभीर. तुळींज पोलीस ठाण्यासमोर रात्री वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला रुग्णालयात पोहोचायला उशीर. वाहतूक पोलीस बंदोबस्तांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये मात्र नाराजी. ठाण्यातील पहिली मेट्रो डिसेंबर अखेर धावणार. वडाळा ते कासार वडवली आणि कासार वडवली ते गायमुख मेट्रोची चाचणी लवकरच सुरू होणार. गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो मार्गावर चाचणी होणार. पुण्यातील CBSE शाळांमध्ये साखर मंडळ स्थापन होणार. मुलांमध्ये वाढत्या मधुमेहाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. आवश्यक ती कारवाई करण्याचे शाळांना CBSEचे निर्देश. तर 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे शाळांना निर्देश. देहूतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तीला थंडावा मिळावा यासाठी चंदनउटी चाले. मंदिराला अष्टविनायक गणपतीच्या रूपाने फुलांची सजावट. पांडुरंगाचं हे अष्टविनायकाचं रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्गावरील वनोजा ते मंगरुळपीर दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्याला मोठमोठे तडे पडले असून महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक. मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी. मिरज तालुक्यात बेडग इथे चेअरमन बैलगाडी शर्यतीचा थरार. शर्यतीत 75हून अधिक बैलगाड्या सहभागी. शर्यतीत लिंगणूरच्या अजिंक्य कोपर्डे आणि दानवड काळ या बैलजोडीला चेअरमन केसरीचा बहुमान. परभणीत निराधार मुलीच्या मदतीला HRC संस्थेची धाव. संस्थेनं मुलीचं पालकत्व स्वीकारत मुलीला विवाह आणि संसार उपयोगी मदत. भारताच्या कोळसा आयातीत घट. गेल्या वर्षी कोळसा आयातीत 1.7% घट तर 26,35,00,000 टन कोळशाची आयात. नवी मुंबई विमानतळाचा 6 ऑगस्टपर्यंत वापर करू नका. हवाई प्राधिकरणाची वैमानिकांना नोटीस. कोल्हापुरात 3 दिवसात 2,38,343 भाविक अंबाबाईच्या चरणी लीन. रविवारी 91,000 पर्यटकांनी घेतलं दर्शन. गुरुतत्व प्रदीप कुटुंबांच्या वतीने 11 पारायणाचं आयोजन. नांदेडमध्ये 8वं पुष्प सामूहिक पारायण वाचनाचं आयोजन. 30 जून ते 7 जुलै दरम्यान पारायणाचं वाचन. नांदेड जिल्ह्यातील जलजीवन मिशनचं काम संथ गतीने सुरू. पेठवडज पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्ण करण्याची गावकऱ्यांची मागणी. योजना तत्काळ सुरू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया. गेल्या 2 तासांपासून पाण्याचा अपव्यय सुरूच तर प्रशासनाकडून अद्याप दखल नाही. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणात 18% पाणीसाठा. मात्र पालिकेनं पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार. किनारपट्ट्यांवर जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापरासाठी कारखाने उभारण्याचा सरकारचा निर्णय. यासाठी उद्योगांना सरकारकडून 15% अनुदान. 40,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट. चंद्रपुरात सहारा पार्क इथे देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसांसह पोलिसांकडून एकाला अटक. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची सापळा रचून कारवाई. वाशिम जिल्ह्यात शेतकरी पैसे भरूनही सौर कृषी पंप योजनेपासून वंचित. सरकारकडून नवीन वेंडरची नेमणूक केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. हिंगोलीच्या वसमत इथे लाच मागणाऱ्या वनपालावर वनविभागाची कारवाई. लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी 20,000 रुपयांची मागितली होती लाच.
आमदार बंटी भांगडिया यांना मंत्रिपद मिळावं यासाठी गडचांदूरच्या युवकाने सोडली पादत्राणे. 22 मेला अनवाणी अजमेर दर्ग्यावर जाऊन मंत्रिपदासाठी साकडं घालणार. उल्हासनगरमध्ये भारतीय जवानांसाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. मोठ्या संख्येने शिवसैनिकांचा रॅलीत सहभाग. वाशिम शहरात अवकाळी पावसामुळे मुख्य रस्त्यांची दुर्दशा. वाहन चालकांची मोठी कसरत. तर नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.